नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता निवडणुका लागल्यात वगैरे, हे नेहमीचं नमनाला घडाभर तेल घालायची गरज नाही. सध्या सगळ्या बातम्या आणि उलटसुलट चर्चा, आरोप प्रत्यारोप, बातम्या, हे सगळंच्या सगळं एका गोष्टीभोवती फिरतंय. ते म्हणजे शिवसेना भाजप युती आणि ठाकरे बंधूंची युती आणि मग उरलेले पक्ष, या सगळ्यांमध्ये युत्या झाल्यात का, जागा वाटप झालंय का, यावरच चर्चा चालू आहेत. आणि मग वाटाघाटी चालू आहेत, प्रस्ताव दिलेत, हे आम्हाला पाहिजे, ते नको, आमचा प्रस्ताव गेलाय, त्यांनी मानला की नाही, वगैरे वगैरे वगैरे. पण कोणीही जागा वाटपाची कुठचाही तपशील समोर येत नाहीये. आणि मग त्यासाठी वेगवेगळी कारणं, वेगवेगळं विवेचन केलं जातं. पण मी जेव्हा बोलतोय त्यानंतर अवघे 3 दिवस उरलेले. मी शनिवारी संध्याकाळी रात्री बोलतोय आणि रविवार, सोमवार, मंगळवार हे फक्त 3 दिवस अर्ज भरायला उरलेले आहेत. त्यानंतर म्हणजे मंगळवारी संध्याकाळ नंतर, आता 3, 4 काय 5 वाजले असतील, त्यानंतर अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे आणि नंतर कोणालाही अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे त्या दिवसापर्यंत जे अर्ज भरले जातील, मग ते पक्षाने डिक्लेअर केलेले, जाहीर केलेले अधिकृत उमेदवार असतील, त्यांच्या विरोधातले इच्छुक बंडखोर असतील, किंवा आत्ता अर्ज भरून ठेवा नंतर बघू असा आशाळभूत लोक असतील, जे कोणी आहेत, त्यांच्यासाठी आता आपण असं समजू की 72 तास उरलेले आहेत असं समजू. आणि अजूनही कुठल्याही प्रमुख पक्षाने किंवा प्रमुख आघाडीने, युतीने उमेदवारांच्या जागा वाटपाचं किंवा नावं वगैरे काहीही जाहीर केलेलं नाहीत. आणि बिचारे बातमीदार, पत्रकार यांची पळापळ चालू आहे. पण कधी नव्हे तो माझ्याकडे एक तपशीलवार बारकाईने बातमी आहे, आणि ती प्रामुख्याने मुंबईच्या महापालिकेची बातमी आहे. जी मुंबई महापालिका देशातली आणि कदाचित आशियातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत महापालिका मानली जाते. अशा मुंबई महापालिकेसाठी जे 2 प्रमुख प्रतिस्पर्धी आत्ता आहेत, एक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या नेतृत्वाखालची शिवसेना, यांची युती झालेली नाही नुसती, तर जागा वाटप सुद्धा झालेलं आहे. युती फिसकटेल वगैरे या कल्पनेत कोणीही राहू नये. आणि जितकी ही युती घट्ट आहे, शिवसेना आणि शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती किंवा त्यांची बोलणी जागा वाटप फिसकण्याची बिलकुल शक्यता नाही. तितकीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी युती झालेली आहे, ठाकरे बंधूंची, ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी, ती सुद्धा युती जागा वाटप किंवा इतर कुठल्याही कारणासाठी फिसकटण्याची बिलकुल शक्यता नाही. याची मी ग्वाही देऊ शकतो, कारण माझ्याकडे जी माहिती आली आहे त्याप्रमाणे ठाकरे युती असो किंवा महायुती असो, दोन्ही युतींचा जागा वाटप जवळपास पूर्ण झालेला आहे. हा, उमेदवार कुठे कुठे ठरायचे असतील, कुठे कुठे ठरलेले असतील, पण या दोन्ही, ज्याला युती म्हणतो आपण, ठाकरे युती आणि महायुती, यांच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि तीच बातमी मी घेऊन आलोय, जी कुठल्याही चॅनेलवर आणि अजूनही दाखवली जात नाही. आणखीन 2 दिवसांनी किंवा 3 तारीख, काय ते 30 तारीखला अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर सगळ्यांचे आकडे कदाचित जाहीर होतील. पण मी ते आकडे खात्रीपूर्वक सांगू शकतो अशा सूत्रांकडून माझ्याकडे आलेत. आणि त्याप्रमाणे महायुती म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये 225 जागांचं, 215 जागांचं जागा वाटप झालेलं आहे. 140 जागा भारतीय जनता पक्ष लढवणार आणि 75 जागा एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढवणार, आणि उरलेल्या 12 जागा राखीव ठेवलेल्या आहेत. मला बातमी कळली तोपर्यंत किंवा 3 दिवस आधीपर्यंत शिंदे सेना, धनुष्यबाणाची शिवसेना 75 आणि कमळवालं भारतीय जनता पक्ष 140, अशा दोन्ही मिळून 215 जागा ह्या
या दोन पक्षांनी वाटून घेतलेल्या आहेत आणि त्यातल्या 12 जागा शिल्लक आहेत, कारण महापालिकेमध्ये 227 जागा आहेत. आता या 12 जागांचं काय, याचं उत्तर अजूनही देण्यात आलेलं नाही. पण त्या 12 जागांपैकी 6 जागा या रामदास आठवले यांच्या पक्षाला आणि 6 जागा अजितदादांना सोबत आले तर, किंवा मग या 3 पक्षामध्ये आपसात दिल्या जातील. पण त्या 6 जागा ज्या अजितदादांना द्यायच्या त्या अजितदादांना उघडपणे नवाब मलिकमुळे पाठिंबा देता येत नाही, तर तिथे नामधारी पडायला उमेदवार उभा करायचा युतीतर्फे. पण ती जागा अजितदादांच्या पक्षाची यावी, घड्याळधारी उमेदवाराची यावी, अशी सुविधा त्यांना दिली जाईल, अशी माझी माहिती आहे. आणि त्यामुळे या क्षणी मी बोलतोय तेव्हा शनिवारी संध्याकाळी तुमच्या महायुतीचं जागा वाटप जवळपास संपलेलं आहे आणि त्यातल्या माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 160 उमेदवारांना, दोन्हीकडच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या 160 उमेदवारांना तुमच्या उमेदवारी पक्की आहे, कामाला लागा, कागदपत्र वगैरे गोळा करा, नंतर घाई होता कामा नये, या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच 160 उमेदवार महायुतीचे हे उमेदवारी भरण्याच्या तयारीला लागलेले आहेत. कदाचित ते आत्ता अर्ज भरतील किंवा शेवटच्या दिवशी भरतील, पण ते रेडी असणार. आणि केवळ तेवढंच नाही, तर एखाद्याचा त्यापैकी अर्ज ऐन वेळेला फेटाळला गेला तर त्या जागी काही ठिकाणी डमी उमेदवारांना देखील तयार ठेवण्यात आलेला आहे. ही झाली शिवसेना भाजप महायुतीची जागा वाटपाची बातमी. दुसरी बातमी ठाकरे युतीची आहे. ठाकरे ब्रँड युती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जी युतीची घोषणा लांबलेली होती, पण आधी जागा वाटपावरून एकामागून एक अशा ज्या बैठका चालू होत्या, त्या बैठकांच्या अंती उमेदवार किती ठरलेत मला कल्पना नाही, त्याविषयी माझ्याकडे माहिती नाहीये. कुठच्या वार्डात कोणाला ठरवलंय किंवा कोणाला ऑलरेडी ग्रीन सिग्नल दिलाय याची बातमी माझ्याकडे नाहीये. पण छाती ठोकपणे ठाकरे युतीमध्ये 150 आणि 75 म्हणजे 225 जागांचं वाटप झालंय, अशी माझी खात्रीलायक बातमी आहे. ज्या दिवशी या दोन्ही युती किंवा महायुती वगैरे जागा वाटप करतील त्या दिवशी हे आकडे तपासून बघायला हरकत नाही. पण मला अतिशय विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली ही माहिती आहे की या दोन्हीकडे जागा वाटपाचा आकडा फायनल झालेला आहे. आणि त्यामध्ये अर्थातच काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून उठा शिवसेनेसोबत येणार नाही किंवा ठाकरे बंधूंमुळे येणार नाही, हे अंतिम गृहीत धरून दोन्ही ठाकरे बंधूंनी आपसातलं जागा वाटप पूर्ण केलेलं आहे. आणि त्यामध्ये ज्या जागा 75 जागा राज ठाकरे यांना देण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या राज ठाकरे यांनाच देण्यात आलेल्या आहेत. त्यात आधीच्या किती धमक्या कुठच्या ह्या मला माहिती, मला आकडा माहिती आहे. आणि दुसरीकडे ज्या 150 जागा उभाठा शिवसेनेला म्हणजे उद्धव गटाला देण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये एक अशी सरकण्याची जागा ठेवलेली आहे की समजा शेवटच्या क्षणी काँग्रेस बरोबर तडजोड करायची असेल, शरद पवार गटाबरोबर तडजोड करायची असेल, तर 10-15 जागा किंवा इतर मित्र पक्ष म्हणून कोणी येत असेल तर त्यांची सोय ही महाविकास आघाडीतला मित्र पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी करायची असं ठरलेलं आहे. आणि त्यामध्ये फार तर 75 मधल्या 5 जागा राज ठाकरे आणखीन कमी करून घेऊ शकतील. पण आज घडीला शनिवारी संध्याकाळी जी माहिती विश्वसनीयरित्या माझ्याकडे आली आहे त्यानुसार ठाकरे युती 150 अधिक 75 आणि भाजप आणि शिंदे सेना युती म्हणजे महायुती 140 अधिक 75 असा आहे. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की एक प्रकारे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये खरी लढत कोणामध्ये होणार आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे.
बोलणी फिसकटली विस्कटली वगैरे या बातम्यांवर काडी मात्र विश्वास ठेवू नका. जेवढं पत्रकारांना या गमती किंवा बातमीदारांना या गमती जमती वाटतात, तेवढे कुठल्याही पक्षाचे, प्रामुख्याने भाजप किंवा उबाठाचे किंवा शिंदे सेनेचे नेते हे इतके दुधखुळे नाहीत की बारीक सारीक एखाद्या जागांसाठी भांडणं करायची आणि मग ती विकोपाला गेली आणि युती फिसकटली, असं काहीही होणार नाही. काहीही होणार नाही. तुम्हाला आठवतं मित्रांनो, नोव्हेंबरच्या अखेरीला एक बातमी खूप गाजली होती. कणकवलीमध्ये दोन पक्षात विभागलेलं राणे कुटुंब, नितेश राणे विरुद्ध निलेश राणे यांच्यातला वाद इतका विकोपाला गेला होता की भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका ठिकाणी असं विधान करून टाकलं की मला 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे. आणि मग त्यावर इतके सगळे पत्रकार बागडत होते की युती ही या स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकातूनच सुटणार आहे. कदाचित महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका येईपर्यंत राज्यातली युती टिकणारच नाही. युती मोडली, बारगळली महायुती, अशा चर्चा झाल्या होत्या. पण 20 का किती नगरपालिकांचं मतदान पुढे ढकललं 20 पर्यंत आणि निकाल 21 पर्यंत पुढे ढकलले. आणि 2-3 डिसेंबर नंतर तेच रवींद्र चव्हाण आणि शिंदे सेनेचे नेते एकमेकाबरोबर हसत खेळत बोलताना दिसायला लागले. पण बातम्या रंगल्या होत्या, युती मोडली, युती फुटली वगैरे वगैरे. तसंच आता 30 तारीख मतदान अर्ज भरण्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि अर्ज मागे घेण्याची जी काय 2 का 3 तारीख आहे शेवटची, तिथपर्यंत अशा बातम्यांना शेळ्या कढीला ऊत आणल्यासारखा ऊत आणला जाईल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाकरे युती मोडण्याची किंवा विस्कटण्याची बिलकुल शक्यता नाही. तितकीच महायुती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातली मुंबई महापालिकेतली युती तुटण्याची बिलकुल शक्यता नाही. अजितदादांना नवाब मलिक हे घोडं पुढे करून जे काय बाजूला ठेवण्यात आलेलं आहे ते तसंच राहील. पण त्यांचीही सोय केली जाईल. मी सांगितले 5-6 जागी अजितदादांचे नगरसेवक निवडून येतील अशा रीतीने कच्चे उमेदवार देऊन शिंदे किंवा फडणवीस अजितदादांची देखील मुंबईच्या महापालिकेमध्ये हजेरी लागेल याची सुविधा राखणार आहेत. शेजारच्या ठाणे महापालिकेची गोष्ट घेतली तर तिथेही चित्र तितकंच स्पष्ट आहे. फक्त अखेरच्या क्षणापर्यंत बातम्या रंगवणाऱ्यांची भूक भागवायची म्हणून अंतिम घोषणा केली जाणार नाही. पण जसं मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला झुकतं माप एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे, तसंच ठाणे महापालिकेच्या लढतीमध्ये एकनाथ शिंदे यांना झुकतं माप देण्यात आलेला आहे. आणि तोच काहीसा फॉर्म्युला किंवा 50-50 फॉर्म्युला हा कल्याण डोंबिवली महापालिकेत असणार आहे. आणि म्हणून एक साधी सरळ गोष्ट घ्या की जवळजवळ अशा बहुतांशी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जागा वाटपाचं काम महत्वाच्या महापालिका लक्षात घेऊन उरकण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये महायुतीने फार मोठी मजल मारलेली आहे. पण ती जी मजल मारलेली आहे त्या मजल मारण्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या निवडणुका ज्या स्थानिक निवडणुकांसाठी गेले 4-3 वर्ष तरी महाविकास आघाडी आग्रही होती की लोकमत एकनाथ शिंदे किंवा युती सरकार विरोधात आहे, फडणवीस सरकार विरोधात आहे, हिम्मत असेल तर निवडणूक घ्या अशी आव्हानं देणारे जे महाविकास आघाडीचे दिग्गज, त्यांना तोंडघशी पडायची वेळ येणार आहे. कारण लोकसभेत मोठा दणदणीत विजय मिळवल्यानंतर लागोपाठ दुसऱ्यांदा नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा संपूर्णपणे सोपडा साफ करून टाकायचा हे ठरवूनच महायुतीचे 3ही नेते परस्परांना समजून घेत हे जागा वाटप आणि युतीचं गाडं पुढे नेत आहेत. आणि म्हणूनच बाहेर कुठे चर्चा नसली तरी तुम्हाला एक क्लू देतो, एक हिंट देतो की अचानक
मुंबईच्या वॉर्ड नंबर 2 मध्ये शिवसेना उबाठाच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर ह्या एक 4-5 दिवसापूर्वी उबाठा सोडून भाजपत दाखल झाल्या आणि गेल्या 2 दिवसापूर्वीच त्यांची पोस्टर्स वॉर्ड नंबर 2 मध्ये झळकायला लागली, कमळ निशाणी सकट दिसायला लागली आणि त्यांच्या दिवंगत पतीच्या फोटो सकट दिसायला लागली. आणि ती पोस्टर्स कोणाला नाही, इतकी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या नाकाला झोंबलेली आहेत. तिथे तुम्हाला कळतं की असं 2 दिवस अर्ज भरायचे शिल्लक असताना तेजस्विनी घोसाळकर या वॉर्ड नंबर 2 मध्ये असं पोस्टर लावण्यावर पैसे वाया घालवणार नाहीत. त्यांना कुठेतरी तिथून लढण्यासाठी उमेदवारी मिळाली आहे याची हिंट त्या पोस्टर मधून मिळते. आणि जर हे तेजस्विनी यादव करत असेल, इतरांनी केलेलं नसेल, तरी त्यातून तुम्हाला कळू शकतं की जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या किंवा 80% वॉर्डमध्ये महायुतीने आपले उमेदवार सुद्धा निश्चित करून झालेले आहेत, त्यांना कल्पना देऊन झालेली आहे आणि ते तयारीला सुद्धा लागलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला उमेदवार सुद्धा ठाकरे युती ठरवू शकलेली नाही, अशा वेळेला भाजप आणि एकनाथ शिंदेचे उमेदवार मुंबई आणि ठाणे इथे कामाला लागलेले आहेत आपापल्या वॉर्डामध्ये. अर्ज नंतर भरतील पण कामाला लागलेत. त्या प्रत्येक उमेदवाराच्या निकटवर्तीयाला सुद्धा खात्री पटलेली आहे, खात्री देण्यात आलेली आहे की तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही इथे लढणार आहात. आणि त्यामुळे जागा वाटप हा विषय 30 तारीख पर्यंत चर्चेला जाईल. अर्ज भरायची मुदत संपल्यावर आणखीन त्याला फोडण्या घातल्या जातील. पण महायुती MMRDA परिसरामध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये अतिशय खंबीरपणे, एकजुटीने, एक दिलाने या निवडणुका लढवायच्या आणि त्यामधून उरली सुरली महाविकास आघाडी नावाची जी काय थोडीफार आशा शिल्लक उरलेली आहे ती पण संपूर्ण टाकायची या उद्देशाने ऑलरेडी कामाला लागलेली आहे महायुती. आणि बाकी काही झालं तरी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरामध्ये ठाकरे ब्रँड टिकवायचा तर आपसातले मतभेद आणि वादावादी गुंडाळून आपणच 2 नंबरचा पक्ष व्हायचं, 2 नंबरचा गट व्हायचं, शक्यतो 1 नंबर व्हायचा प्रयत्न करायचा, हे उद्दिष्ट निश्चित करून ठाकरे युती कामाला लागलेली आहे. जिंकू हा यासाठी प्रयत्न करणार. ठाकरे युती सुद्धा मुंबई महापालिका आपल्या ताब्यात राहावी यासाठी प्रयत्न करणार. पण तो प्रयत्न करत असताना सुद्धा जे लागोपाठचं अपयश आणि घटलेली ताकद आहे ही लक्षात घेतली तर निदान 2 नंबर हा ठाकरे ब्रँडचा असला पाहिजे. आणि सत्तेत जरी भाजप आणि शिंदे बसले तरी त्यांच्यावर दबाव टाकण्या इतकं संख्याबळ ठाणे, कल्याण आणि मुंबई महापालिकेमध्ये आपल्याकडे असलं पाहिजे ही मनाशी खुणगाट बांधून दोन्ही ठाकरे बंधू सुद्धा कामाला लागलेले आहेत. फक्त त्यांचे उमेदवार अजून ठरायचे आहेत. पण त्यांचं जागा वाटप या सगळ्या परिसरात ठरल्यासारखं झालंय असं मला विश्वसनीय सूत्रांकडून कळले. मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे, त्यामुळे सूत्र मी कुठून आलं वगैरे सांगत नाही, ती माणसं आयडेंटिफाय होऊ देत नाही. असो, पण जागा वाटप संपलेलं आहे. आणि मी तुम्हाला नेमके आकडे मुंबईचे दिलेले आहेत. भाजप 140, शिंदे 75, 12 जागा राखीव. ठाकरे युतीमध्ये 150 आणि 75-77 अशी विभागणी आहे. आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.